मित्रांनो, मी तुम्हाला एकदम छोटीशी स्टोरी सांगणार आहे, पण हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर आणि नातेवाईकांना नक्की पाठवा. एकदा एक पेन्सिल आणि एक रबर असतो. ते दोघे एकमेकांचे एकदम खास असतात. ते कायम सोबत राहत असतात. एकदा पेन्सिलला काहीतरी होतं आणि तो रबरला सॉरी म्हणतो. आता जेव्हा आपल्या जवळचा एक माणूस जो आपल्यासोबत रोज राहत असतो तो जर आपल्याला सॉरी म्हणला, आपल्याला थोडं वेगळं वाटतं. तसंच त्या रबरला वाटतं. रबर म्हणतो, अरे आपापल्यात काही सॉरी आणि थँक्यू, तुला नेमकं काय झालंय? तेव्हा पेन्सिल म्हणती, मी रोज चुका करतो, पण ही जी पब्लिक आहे, ही माणसं आहेत, हे तुला घासतात, कधी इकडून तर कधी तिकडून, आणि एक दिवस असं येतो की तू पूर्णपणे संपून जातो, म्हणून मी तुला सॉरी म्हणतोय. तेव्हा रबर म्हणतो, अरे सोड, पण तू आयुष्यात हे तरी लक्षात ठेवशील की तुझं चुका पुसणारं कोणतरी तुझ्या आयुष्यात होतं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे पेन्सिल आहे हे आपण आहोत, आणि जो रबर आहे हे आपले आई वडील आहेत. जेव्हा कधी आपण चुका करतो तेव्हा सगळ्यात पहिले पळत पळत हे आपले आई वडील येतात, आणि त्या आयुष्यात हे निश्चित करतात की पुढे जाऊन आपल्या पेन्सिलसाठी, म्हणजे आपल्या मुलांसाठी लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. पण मित्रांनो, आयुष्यात एकतरी असा दिवस येतो जेव्हा जेव्हा रबर म्हणजेच आपले आई वडील हे आपल्यासोबत नसतात. तेव्हा राहतात त्यांच्या फक्त आठवणी. म्हणून आपल्या आई वडिलांची कायम रिस्पेक्ट ठेवा आणि त्यांना कायम खुश ठेवा.